नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनाची सगळ्यात मोठी बातमी आहे. या शुभ दिवशी तुम्हाला तुमचा जो काही लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आहे तो मिळणार आहे. आता तो दिवस कोणता, ती तारीख कोणती, या संपूर्ण बाबत मंत्री काय म्हणालेत, ह्याचा सगळा मी तुम्हाला आज सगळं काही सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही चुकीची माहिती मिळणार नाही. कारण काय होतं, तुम्ही निम्यातूनच जर व्हिडिओ बघायचा सोडून दिला, तर तुम्हाला चुकीची माहिती मिळते, मग अफवा पसरतात. त्यामुळं आता नेमकं कोणत्या दिवशी तुम्हाला तुमचा पहिला हप्ता मिळणार आहे, त्याबद्दलची अचूक माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ह्यासाठी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला कुठलाही वेळ न घालवता आपण बघूया आता नेमकं आपल्या सगळ्यांना ज्या काही लाडक्या बहिणी आहेत आपल्या, त्यांना नेमकं कोणत्या दिवशी हा पहिला हप्ता मिळणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे पहिला हप्ता कोणाला मिळणार आहे, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत अशाच महिलांना हा पहिला हप्ता मिळणार आहे. आणि ज्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे, ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला होता, ज्यांचा फॉर्म बाद झाला होता, त्यांच्यासाठी पण मी नवीन व्हिडिओ टाकलेला आहे की एडिटचा ऑप्शन त्यांना नवीन आलेला आहे, तो कसा भरायचा आहे, काय भरायचं आहे, याची संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. ह्याच्या अगोदरचाच व्हिडिओ आहे, तो जाऊन बघू शकता तुम्ही, कारण तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्यांचा फॉर्म रिजेक्ट किंवा बाद झालेला आहे. आता ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांच्यासाठी मी सांगणार आहे की नेमकं तुमचा हप्ता कुठल्या दिवशी येणार आहे. तर चला बघूया आपण तुमचा हप्ता कुठल्या दिवशी येणार आहे. हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा जो काही पहिला हप्ता आहे हा 17 ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजना याचा जो काही पहिला हप्ता आहे मित्रांनो, तो 17 ऑगस्टला येणार आहे, अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे. पहिला जो काही हप्ता आहे मित्रांनो, आपली जी काही लाडकी बहीण योजना आहे तिचा पहिला हप्ता हा 17 ऑगस्टला मिळणार आहे. त्यामुळेच रक्षाबंधन पूर्वीच्या लाडक्या बहिणीला एक ही ओवाळणीच आहे असं म्हणता येईल. आतापर्यंत मित्रांनो 1,40,40,00,000 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1,00,00,000 अर्जांची छाननी सुद्धा पूर्ण झाली आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी मुभा दिलेली आहे. पुढचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे जे काही आपले 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कर्माच्या माध्यमातून हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात वितरित केले जाणार आहेत. आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून यावर निर्णय झालेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी गोष्ट सांगताय मित्रांनो की ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्यांनाच हा जो हप्ता आहे पहिला रक्षाबंधन पूर्वीच पहिला हप्ता त्यांना 17 ऑगस्टलाच जमा होणार आहे. तो त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यांचं बँक खातं व्यवस्थित आहे ते एकदा चेक करून घ्या. कारण काय होतं, आपलं बँक खातं चेक नसेल, व्यवस्थित चालत नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यामुळे उद्याच जा, आपलं बँक अकाउंट चेक करा, व्यवस्थित चालत आहे का, सगळे डिटेल्स बघा, सगळे व्यवहार नीट चालत आहेत का हे बघा. कारण 3,000 रुपयाचा पहिला हप्ता तुम्हाला 17 ऑगस्टला जमा होणार आहे, तुमच्या रक्षाबंधनच्या अगोदर. रक्षाबंधन आहे तुम्हाला माहिती आहे कधी आहे, सोमवारी आहे 19 तारखेला. तर तुम्हाला पैसे हे मिळणार आहे शनिवारी 17 ऑगस्टला. तर खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी आनंदाचा असा हा विषय आहे. तर खूप महत्त्वाचा आहे. अजून ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो की जे काही विशेष म्हणजे जे काय आपलं 17 ऑगस्टला जे तुमच्या डायरेक्ट बँकेत मिळणार आहेत, या कार्यक्रमाला जे काही आपले मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होते हे उपस्थित होत असणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री या कार्यक्रमात उपस्थित राहतील. दरम्यान 17 जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या एकत्रित हप्ता म्हणजे 3,000 रुपये हा महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असून याची माहिती आलेली आहे. आगामी किंवा यासाठी निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून त्यात अंमलबजावणीसाठी सुरू झालेले आहे. महिलांना आतापर्यंत 1,40,40,10,215 अर्ज ऑनलाईन भरण्यात आलेले आहेत. याच्यापैकी 83% अधिक अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत. जवळपास 12,000 अवैध ठरवण्यात आहेत. म्हणजे काय, आतापर्यंत 1,00,00,000 जे काही फॉर्म भरले आहेत 40,00,000 त्याच्यापैकी 81,000 फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, बाकीचे रिजेक्ट झालेले आहेत. आणि ज्यांचा फॉर्म रिजेक्ट किंवा ज्यांचा फॉर्म बाद झालेला आहे त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यांना कसा फॉर्म आता एडिट करायचा आहे. कारण ज्यांचा फॉर्म बाद झाला आहे त्यांना एडिट फॉर्मचा ऑप्शन आलेला आहे, त्यामुळे त्यांनाही पैसे मिळणार आहेत. 31 ऑगस्टच्या अगोदर त्यांनाही पैसे मिळणार आहेत. शक्यतो त्यांनाही 17 तारखेलाच पैसे मिळणार आहे, कारण आज जर एडिट फॉर्म केला तर तुमचा 2 ते 3 दिवसात फॉर्म अप्रूव्ह होऊ शकतो आणि 17 तारखेला तुम्हीही तुमच्या बँकच्या खात्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला पैसे येऊ शकतात. त्याआधी तुम्हाला मी काय सांगितलंय, तुमचा जो बँक आहे त्यांचं व्यवस्थित चालतो का, तुमचं जे बँक अकाउंट आहे ते व्यवस्थित चालतं का, व्यवहार नीट होतात का, याची जाऊन चौकशी नीट करा.
त्यावर तुम्हाला काही टेन्शन आहे का बघा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही आणि पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट जाऊन पडतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.